मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर मधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागेल। धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर मी असमाधानी, कायदेशीर बाजू तपासावी लागणार, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धंगेकरांकडून पोलिसात तक्रारही दाखल। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडनं राजकीय आरोप, संबंध नसताना माझं नाव जोडलं, मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना शब्द। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून माहिती घेतली। फलटण आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा। रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा। फलटण प्रकरणात चाकणकरांची भूमिका अजित पवार यांनाही पटली नाही। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं मोठं विधान। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारासाठी रणजित सिंह निंबाळकरांचा महिला डॉक्टरवर दबाव होता। फलटण आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाडांचा आरोप। सुषमा अंधारे यांच्याकडूनही मृत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। बच्चू कडूंसह शेतकरी नेते मुंबईत दाखल। कडूंची 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार, तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारने डाव टाकला, डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान। अमरावतीसह यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। बच्चू कडूंच्या नेतृत्वातील मोर्चाला अजित पवार यांची भेट न दिल्यामुळे ते आक्रमक। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ सरकारला द्यावा लागेल। बैठकीतून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। बच्चू कडू लढवय नेते, 7/12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू। बच्चू कडूंच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची तासभर बैठक। ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू। प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला आहे, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंचा मोर्चा केवळ फॅशन शो, नवनाथ बन यांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचा आदेश। गीतेचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचं देखील निर्देश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।